खरी, पण त्यापासून अजित पवार आणि सुनील तटकरेंना जाणून बुजून दूर ठेवलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या या आंदोलनाचं नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत। तटकरे आणि अजित पवार सोडून सगळ्या बड्या नेत्यांना मराठवाड्यातले 8ही जिल्हे वाटून देण्यात आलेत, पण विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मात्र या आंदोलनापासून दूरच राहणार आहेत। वादग्रस्त वक्तव्य आणि सिंचन घोटाळ्याबाबतची एसीबीची चौकशी, त्यामुळेच अजित पवारांना दूर ठेवलं जातंय का, अशी चर्चा देखील सध्या रंगू लागलेली आहे। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करूया। आपल्या सोबत आहेत सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे। आपण थेट त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया। सुनीलजी, आपण बघतोय की जेल भरो आंदोलन उद्या होणार आहे, मात्र त्यापासून तुम्हाला आणि अजित पवारांना दूर ठेवले जात आहे। काय नेमकं कारण असू शकतं, तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? अत्यंत निखालास खोटं अफवा पसरवणारं हे वृत्त आहे, त्याच्याबद्दल मी माझी तीव्र नापसंती व्यक्त करतो। मराठवाड्यामध्ये उभं राहणारं जेलभरो आंदोलन याच्यासाठी राज्यातले महत्वाचे नेते 8 ठिकाणी जाणार आहेत। मी आणि स्वतः अजितदादा उद्या 10 वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहोत। आम्ही मराठवाड्यातल्या 67 जिल्ह्या तालुक्यांतील प्रत्येक तालुकाध्यक्ष, आमचे विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, आमचे नेते, आम्ही प्रत्येकाशी संपर्कात राहणार आहोत। कारण आमचं जे आंदोलन आहे हे सरकारच्या निष्क्रियतेच्या विरोधामध्ये आहे। ते शांतपणाने पार पडतच आम्हाला ती सगळी प्रक्रिया करायची आहे। त्याच्यामुळे मी आणि अजितदादा आम्ही दोघे इथे आहोत। हे 8 नेते हे जे काय आहेत हे मी प्रदेशाध्यक्ष आहे, त्याच्यामुळे 8ही नेते जे आमचे वरिष्ठ आहेत ते 8 जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत। याच्यात कुठलाही दुसऱ्या बाबतीचा कसलाही दुरान्वयही संबंध नाही। बरोबर। मात्र सुनीलजी, आपण बघतोय की उद्या हे जेल भरो आंदोलन होणार आहे। हे आंदोलन तुम्ही कार्यालयात बसूनच बघणार आहात का? कारण की सर्वोच्च नेते तुमचे तिथे उपस्थित असणार आहेत त्या जेल भरो आंदोलनात। महाराष्ट्रातील 8 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते 8 जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये तो कार्यक्रम आहे। शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते, शेतकऱ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये राहणार असल्यामुळे प्रदेश कार्यालयामध्ये थांबूनच आम्ही या बाबतीतलं नियंत्रण त्या ठिकाणी करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधामध्ये गेल्याच्या नंतर आमचं हे मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातलं हे मोठं आंदोलन असल्यामुळे आम्ही या ठिकाणी राहून त्याच्यावरती नियंत्रण करणार आहोत। आमच्या सर्वांशी संपर्क राहणार आहे। दुपारी 3 वाजता मी पत्रकारांना, वाहिन्यांना सुद्धा भेटणार आहे आणि आमच्या दिवसभरातल्या आंदोलनाची माहिती सुद्धा मी आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर मांडणार आहे। बरोबर आहे। तुम्ही एकीकडे म्हणता की नियंत्रण करणार आहात तुम्ही पक्षाच्या कार्यालयात बसून, मात्र एकूणच आपण बघतोय की सिंचन घोटाळ्याप्रकरणी तुम्हाला समन्स बजावण्यात आलेला आहे। अजित पवारांना देखील समन्स बजावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर वादग्रस्त वक्तव्य, ही सगळी कारणं देखील त्या निमित्तानं आता समोर येत आहेत। ही कितपत ह्याच्यामध्ये तथ्य आहे? ही याच्यात बिलकुल तथ्य काही नाही। वादग्रस्त वक्तव्य कोणाची नाहीत। आम्ही चौकशीला आतापर्यंत सहकार्य केले, पुढेही आम्ही चौकशीला सहकार्य करणार आहोत। महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य यावं, आमची ही सुद्धा प्रामाणिकपणाची इच्छा आहे। हे आंदोलन आम्ही राज्यभरामध्ये यशस्वी नक्की करणार आहोत। मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये, त्यानंतर 15 तारखेला उत्तर महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यात आणि 16 तारखेला उत्तर महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आमचं त्या ठिकाणी होणार आहे। आपण जे त्या ठिकाणी सांगतात त्याच्यात कुठल्याही गोष्टीचं तथ्य बिलकुल नाही। मी स्वतः गेल्या महिन्याभरात 28 जिल्ह्यांचा विस्तृत दौरा करत महाराष्ट्रातील आजची दुष्काळी स्थिती आणि आमचं संघटन या बाबतीमध्ये मी गेले महिनाभर महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे। त्या ठिकाणी माध्यमांना, वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये भेटतो आहे आणि आमची भूमिका आम्ही वर्तमानपत्राच्या माध्यमातून, माध्यमांच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणि सरकारच्या समोर मांडतो आहोत। मात्र सुनीलजी, अजून एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय, तो म्हणजे सुप्रिया सुळे यांना ह्याचं नेतृत्व देण्यात आलंय, त्यामुळे कुठेतरी नाराज आहात का? बिलकुल नाही हो। आम्ही सांगितलं नाही ते असं काय करताय आपण, विनाकारण अन्याय करताय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर। सुप्रियाताई जालन्यामध्ये जात आहेत, दिलीप वळसे पाटील औरंगाबाद मध्ये जात आहेत, जयंत पाटील साहेब लातूरमध्ये जात आहेत, आमचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्यामध्ये आहेत, आमचे उपनेते विधानसभेचे जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये नेतृत्व करतायत, त्यानंतर शशिकांत शिंदे हे परभणीच्या दौऱ्यावरती आहेत,
अनिल देशमुख हे नांदेडला जाणार आहे, जयंत पाटील बरोबर, साहेब म्हणजे हे तुम्ही लातूरला जाणार थोडक्यात आहेत. नाराज नाही आहात हेच खरं आहे. आणि अर्थातच हे जे काही कुठेतरी आरोप करण्यात आलेले आहेत सिंचन घोटाळ्याचे किंवा इतर काही वादग्रस्त वक्तव्यांचे ते साफ खोटे आहेत ह्याचा तुम्ही नकार केलेला आहे. धन्यवाद एकूणच या चर्चेबद्दल. हे होते प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे सुनील तटकरे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.